ना चिटिंग नाही करायची. मी मोना, तुमच्या सगळ्यांचं द मोनाज ब्लॉग या मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता वाजले आहेत 8:30 आणि शरीचे पप्पा जिमला गेलेले आहेत आणि त्यांच्यासाठी ना मी एग्स बॉईल करायला ठेवलेले आहेत. तर येताना ना ते मटण घेऊन येणार आहेत, कारण त्यांना कसं मटण चिकन जरा आठवड्यात 1-2 वेळा लागतं जिम असल्यामुळे, आणि माझी पण खायची इच्छा होती. तर त्यामुळे मस्तपैकी मटण सुक्का आणि मटण रस्सा करणार आहे मी आज. आता ते काय तुमच्यासोबत एवढं शेअर करत नाही, कारण लास्ट टाईम केलं होतं. तर चला, शरीर स्कूलला गेलेली आहे. तिला आज टिफिनमध्ये मेथीचे पराठे आणि पास्ता करून दिलेला आहे, कारण ती कालच म्हणत होती मम्मा तू सारखं चपाती भाजीच का देते आणि पास्ता. तिचं असं म्हणणं होतं की पास्ता दिलं तर खूप जास्त दे, म्हणजे मला सगळे मागते, मग सगळ्या क्लाससाठी दे. मी म्हणलं एवढा देणं शक्य नाही म्हणलं बाळ. तर मग दिला आहे, थोडासा जास्तच दिला आहे. तर चला, मला ना आज खोबऱ्याचे लाडू पण करायचे आहेत. आता ते मटण आणणार आहेत, आता ते खोबऱ्याचे लाडू बनवते येतात का नाही काय माहिती. तर चला, आजचा दिवस कसा जातो ते तुमच्याशी शेअर करते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमच्यासाठी पराठे करत आहे, कारण थोडंसं जास्तच मी पीठ मळून ठेवलं होतं. तिच्यासाठी मी मिठाची बाजूला काढले होते, नंतर हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून ह्यात ॲड केली होती. तर चला, 2-3 होतील तेवढे करून घेते आणि नंतर शरीराच्या पाल्यावरती ना मटण शिजायला घालते. तर मटण शिजवून झालेलं आहे आणि लाईट गेली आता, त्यामुळे मी बसली आहे. पण तोपर्यंत मला काहीतरी हे जे टिपॉय आहे ना, तो आम्ही असा म्हणजे याच्यावर डिश वगैरे ठेवलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता सगळं हॉस्पिटलचे फाईल तसेच पडलेले आहे. तर म्हणलं हे जरा घाण झालं होतं, बेड पण पुसून काढला. आता म्हणलं हे साफ करावं आणि मग लाईट आल्यावरती हे करावं. मशीनमध्ये कपडे तसेच आहेत, झाले का नाही ते काय माहीत नाही. तर चला, असं आपली कामं काही संपत नाही दिवसभर, तर असं एक एक करते आणि तुम्हाला मी दाखवते. सगळं क्लीन करून झाले. मला ना आता जे ट्रॉलीचे दरवाजे असतात ना, ते पण क्लीन करून घ्यावा. आता किचन ओट्यावरती राडा तसंच आहे, पण आता फ्लॅट आल्याशिवाय तर काय मला करता येणार नाही. तोपर्यंत साफसफाईच करून घेते. तुम्हाला मगाशी म्हणलं होतं की लाईट गेली आणि आता 2 वाजले, तर आत्ता लाईट आली आहे. तुम्ही बघू शकता मी इथं भात लावलेला आहे आत्ता, आणि इथं मटण म्हणजे कांदा भाजायला ठेवलेला आहे. तिथं मटण पण शिजून झालेलं आहे. तुम्ही मत असेल असं लाल का दिसते, तर मी मटण मसाला असं सगळं मसाला ना शिजतानाच टाकते, त्यामुळे तसं दिसते. ही शरीराला ना सपक आहे ना, म्हणजे फिक्का आहे ना, ते काढून ठेवलेलं आहे. तर चला, आता म्हणजे मला खूप जास्त भूक लागली. मी फक्त आता मटण आणि रस्सा खाईल आणि नंतर रात्री जेवण करेल. तर इथं आपले मटण झालेलं आणि सुक्कच केलेलं आहे इथं, आणि इकडं भात लावलेला आहे. तर नंतर रात्री ना मी रस्सा करायला घेतला होता, कारण दुपारी काही मी रस्सा केला नव्हता. मस्तपैकी रस्सा केला. बाहेर ना पाऊस सुरू होता, कंटिन्यू 2-3 दिवस झालं पाऊस सुरू आहे, त्यामुळे बाहेर काय पडताच येत नाही. आणि मग तुम्ही बघू शकता एवढा छान झालं होतं ना. तर आता मला करायचे होते खोबऱ्याचे लाडू, तर ते तुमचे शेअर करते. खोबऱ्याचे लाडू करायचे आहेत. मी ड्रेस चेंज केला आहे, कारण मी ना आज गॅलरी ते साफ करून घेतली होती सगळी, त्यामुळे मला खूप जास्त घाण वाटत होतं. तर शरीर म्हणत आहे की तर शरीरला आमच्या खोबऱ्याचे लाडू खायचे हा ना. लाडू कसे करते ना ते पण तुमच्याशी शेअर करते. इथे मी खोबरं घेत आहे, हे छान असं बारीक करून घ्यायचं. हे खोबरं एवढं बारीक करून घेतलेलं आहे. आता मी सगळं प्रमाण अंदाजेच घेत आहे. आणि हे काजू आणि बदाम हे पण आपल्याला ना बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तेवढं ना तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता. मी थोडं जास्तच टाकत आहे, कारण असं तर शरीर खात नाही, त्यामुळे मग असं लाडू वगैरे करून द्यावं लागतं. पिस्ता नाही आहे माझ्याकडे, तुम्ही पिस्ता पण ॲड करा. आणि मी इथं वेलची पण टाकणार आहे, थोडीशी 4-5 वेलची पण ना इथं मी कुटून घेतलेले आहे. असं बारीक करून घेतलेलं आहे. थोडंसं ओबडधोबडच ठेवायचं. चला, आता कढई घेते. तर यात तुम्ही तूप घालून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार. मी 2 चमचे घातलेला आहे. आपल्याला बारीक गॅसवरती 3-4 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. फक्त
खोबऱ्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर आला ना, मग त्यामध्ये वेलची पूड टाकली मी. वेलची पूडमुळे खूप छान लाडू बनतात आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागतात. नंतर त्यामध्ये ना म्हणजे लाडू होण्यासाठी ना थोडंसं ना दूध टाकलेलं आहे मी. नंतर साखर टाकून घेतली. जर तुम्हाला गूळ आवडत असेल तर ते पण टाकू शकता. तर असं मिश्रण तयार झालं होतं. ड्रायफ्रूटची पावडर पण टाकली होती त्यामध्ये. नंतर हे थंड करून घ्यायचं थोडा वेळ आणि मग आपल्याला लाडू वळायचे आहेत. पेपर सीझर शूट. पेपर सीझर शूट. काय झालं? म्हणजे तू बसणार. मम्मी हारली का? कसं काय हारली मी? हे पेपर ओके दगड ना. आज एक लास्ट टाइम हा चल या. ही काय केली आहे? स्टोन पेपर सीझर शूट. या नाही करायची. हे थंड होत होतं तोपर्यंत शरीर सोबत पण खेळून घेतलं. नंतर एक एक लाडू बांधून घेतले. चला तर मग हा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर शरीर छान असा लाडू एन्जॉय करत आहे. तर चला भेटूया उद्या. बाय. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.